विद्यार्थी मित्रांनो, मागील भागात आपण इयत्ता चौथी विषय इंग्रजी लेसन नंबर 2.4 टेडी ॲट द बस स्टॉप या धड्याचे इंग्रजी वाचन, मराठीत स्पष्टीकरण आणि नवीन शब्दांचे अर्थ पाहिलेले आहेत. या भागात आपण त्या धड्यावरील प्रश्नांची उत्तरे पाहूयात. रीड द क्वेश्चन्स अँड आन्सर म्हणजे प्रश्न वाचा आणि उत्तरे सांगा. इथे आपल्याला हू म्हणजे कोण या शब्दापासून सुरू होणारे प्रश्न दिलेले आहेत आणि त्यांची उत्तरे सांगायची आहेत. फॉर एक्झाम्पल म्हणजे उदाहरणार्थ, हू वॉज वेटिंग फॉर द बस इन द मॉर्निंग म्हणजे बससाठी सकाळी कोण वाट पाहत होते. मुलांनो, हूने सुरू होणारे प्रश्न जेव्हा दिलेले असतात त्याचे उत्तर लिहिणे खूप सोपे असते. त्या प्रश्नामध्ये हू हा शब्द काढायचा आणि आपलं जे उत्तर आहे फक्त तेवढेच शब्द तिथे लिहायचे, बाकी पूर्ण वाक्य आहे तसंच लिहायचं. आपल्याला माहीत आहे की बस स्टॉपवर एक छोटी मुलगी आणि तिचे वडील वाट पाहत होते. मग उत्तर आहे अ लिटल गर्ल अँड हर फादर. मग इथे रिकाम्या जागी फक्त तेवढेच शब्द येतील. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रश्नामध्ये हूच्या नंतर वॉज दिलेले आहे आणि उत्तरामध्ये वेअर आलेले आहे. असे का झाले तर ती मुलगी आणि तिचे वडील हे दोघे असल्यामुळे अनेक वचन झाले आणि अनेक वचनाच्या समोर वेअर वापरले जाते. म्हणून आपल्या प्रश्नामध्ये वॉज जरी दिलेले असले तरी आपल्या उत्तरामध्ये वेअर वापरलेले आहे आणि बाकी सर्व आहे तसेच वाक्य लिहिलेले आहे. फक्त उत्तरामध्ये इन द मॉर्निंग हा जादाचा भाग काढलेला आहे. तो लिहिला तरी चालेल आणि नाही लिहिला तरी पण चालेल. पुढील प्रश्न पाहूयात. हू फॉरगॉट हर टेडी ऑन द सीट म्हणजे बसलेल्या जागेवर टेडी कोण विसरले. उत्तर आहे एक छोटी मुलगी. म्हणून त्याचे उत्तर आपण असे लिहू शकतो, अ लिटल गर्ल फॉरगॉट हर टेडी ऑन द सीट. पुढील प्रश्न. हू रोट अ लिटल नोट ऑन द बेंच म्हणजे बाकावर छोटी चिठ्ठी कुणी लिहिली. धड्यात चिठ्ठी टेडीने लिहिली आहे असे दाखवले असले तरी चिठ्ठी मुलीनेच लिहिलेली होती. म्हणून उत्तर आहे अ लिटल गर्ल रोट अ लिटल नोट ऑन द बेंच. पुढील प्रश्न. हू फाउंड द टेडी फर्स्ट म्हणजे टेडी पहिल्यांदा कोणाला सापडला. आपल्याला माहीत आहे की एका दयाळूबाईला पहिल्यांदा टेडी सापडला. म्हणून उत्तर आहे अ काइंड लेडी फाउंड द टेडी फर्स्ट. पुढील प्रश्न. हू पिक्ड द टेडी टू प्ले म्हणजे टेडीला खेळण्यासाठी कोणी उचलले. आपल्याला माहीत आहे की 3 खोडकर मुलांनी टेडीला खेळण्यासाठी उचलले होते. म्हणून आपण उत्तर लिहू शकतो 3 नॉटी बॉईज पिक्ड द टेडी टू प्ले. पुढील प्रश्न पाहूयात. एफ. रीड द गिवन सेंटेन्सेस अँड सर्कल द डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजे दिलेली वाक्ये वाचा आणि वर्णन करणाऱ्या शब्दांना गोल करा. डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजे एखाद्या नावाबद्दल म्हणजेच नामाबद्दल जो शब्द जास्त माहिती सांगतो त्याला आपण डिस्क्रायबिंग वर्ड म्हणतो आणि त्यालाच आपण मराठीमध्ये विशेषण म्हणतो तर इंग्रजीमध्ये ॲडजेक्टिव्ह म्हणतो. चला तर मग आपण शोधूयात की कोणता शब्द नामाबद्दल किंवा इतर कोणत्याही नावाबद्दल जास्त माहिती सांगतो. पहिले वाक्य उदाहरण दाखल दिले आहे. द गर्ल वॉज होल्डिंग हर सॉफ्ट टेडी बेअर. या वाक्यात टेडी बेअरबद्दल जास्त माहिती सांगणारा शब्द आहे सॉफ्ट म्हणजे ते टेडी बेअर सॉफ्ट होते, मऊ होते हे आपल्याला त्या शब्दातून समजले. म्हणून सॉफ्ट हा डिस्क्रायबिंग वर्ड आहे म्हणजेच आपला ॲडजेक्टिव्ह आहे. म्हणून सॉफ्ट शब्दाला सर्कल केलेले आहे.
पुढील वाक्य पाहूयात. अ काइंड लेडी केम टू द बस स्टॉप. इथे लेडी या नामाबद्दल काइंड या शब्दाने जास्त माहिती सांगितलेली आहे, म्हणून काइंड हा डिस्क्रायबिंग वर्ड आहे, त्याला आपण सर्कल करूयात. पुढील वाक्य पहा. शी प्लेस्ड टेडी ऑन अ सॉफ्ट बुक. या वाक्यामध्ये बुक हे नाम आहे आणि त्याच्याबद्दल जास्त माहिती सांगणारा शब्द आहे सॉफ्ट. म्हणजे पुस्तक मऊ होते हे आपल्याला त्या शब्दावरून समजले. मग सॉफ्ट या शब्दाला आपण सर्कल करूयात. पुढील वाक्य पहा. 3 बिग बॉईज केम अलॉंग. या वाक्यात बॉईज हे नाम आहे आणि त्यांच्याविषयी जास्त माहिती सांगण्यासाठी 2 शब्द आलेले आहेत, 3 आणि बिग. म्हणून या वाक्यामध्ये 2 डिस्क्रायबिंग वर्ड्स आहेत, एक म्हणजे 3 आणि दुसरे म्हणजे बिग. पुढील वाक्य पहा. द चिल्ड्रन लेफ्ट अ स्मॉल कॅन्डी फॉर टेडी. या वाक्यामध्ये कॅन्डी हे नाम आहे आणि त्याच्यासाठी जास्त माहिती सांगणारा शब्द आहे स्मॉल. म्हणून स्मॉल हा डिस्क्रायबिंग वर्ड आहे, त्याला आपण सर्कल केले. पुढील प्रश्न पहा. जी. रीड अँड नंबर दीज सेंटेन्सेस करेक्टली इन द बॉक्सेस टू सिक्वेन्स द स्टोरी. म्हणजे कथा योग्य क्रमाने लावण्यासाठी खाली दिलेली वाक्ये वाचा आणि योग्य क्रमांक चौकटीत लिहा. आता आपण खालील वाक्ये वाचूयात. द बॉईज फिक्स्ड टेडीज ब्रोकन आर्म अँड केप्ट इट बॅक ऑन द बेंच. अ लेडी फाउंड द टेडी सिटिंग अलोन अँड प्लेस्ड इट ऑन अ बुक. द गर्ल अँड हर फादर were waiting for the bus. The lady with 2 children left a candy for Teddy. The girl forgot her teddy on the bench when she boarded the bus. The next morning, people saw that Teddy was gone and a note was left behind. मागील भागात आपण धड्याची पूर्ण माहिती घेतलेली आहे, त्यामुळे त्यातील ज्या घटना आहेत त्या आपण योग्य क्रमाने अशा प्रकारे लिहू शकतो. फर्स्ट, द गर्ल अँड हर फादर वेअर वेटिंग फॉर द बस. म्हणजे मुलगी आणि तिचे वडील बससाठी वाट पाहत होते. सेकंड, द गर्ल फॉरगॉट हर टेडी ऑन द बेंच वेन शी बोर्डेड द बस. म्हणजे जेव्हा मुलगी बसमध्ये चढली तेव्हा ती तिचा टेडी बेंचवर विसरली. थर्ड, a lady found the teddy sitting alone and placed it on a book. म्हणजे एका बाईला टेडी एकटाच बसलेला दिसला आणि तिने त्याला एका पुस्तकावर ठेवले. फोर्थ, the boys fixed Teddy's broken arm and kept it back on the bench. म्हणजे मुलांनी टेडीचा तुटलेला हात दुरुस्त केला आणि त्याला बाकावर पुन्हा ठेवले. फिफ्थ, द लेडी विथ 2 चिल्ड्रन लेफ्ट अ कॅन्डी फॉर टेडी. म्हणजे 2 मुलांसोबत आलेल्या बाईने टेडीसाठी गोळी ठेवली. आणि आता लास्ट, सिक्स्थ, द नेक्स्ट मॉर्निंग पीपल सॉ दॅट टेडी वॉज गॉन अँड अ नोट वॉज लेफ्ट बिहाइंड. म्हणजे पुढील दिवशी लोकांनी टेडी गेलेला पाहिला आणि मागे एक चिठ्ठी ठेवलेली होती. पुढील प्रश्न आहे एच. राईट अ लॉस्ट अँड फाउंड नोटीस. म्हणजे हरवले आणि सापडले यासाठी आपल्याला सूचना तयार करायची आहे. आपल्याला पुस्तकामध्ये लॉस्ट झाल्यानंतर म्हणजे हरवल्यानंतर नोटीस कशी लिहायची असते ते लिहून दाखवले आहे, ते आपण वाचूयात आणि नंतर फाउंडसाठी म्हणजे सापडल्यानंतर नोटीस कशी लिहायची ते पाहूयात. लॉस्ट. अ ब्राउन टेडी बेअर with a soft nose and a red ribbon is lost near the bus stop. If anybody finds it, please contact Riya from grade 4. Reward a big thank you. म्हणजे मऊ नाक आणि लाल रिबन असलेला एक तपकिरी रंगाचा टेडी बेअर बस स्टॉप जवळ हरवला आहे. जर तो कोणाला सापडला
तर इयत्ता चौथीतील रिया हिच्याशी कृपया संपर्क साधावा आणि त्याला बक्षीस मिळेल एक मोठे थँक्यू म्हणजे धन्यवाद. आता आपण फाउंड नोटीस तयार करूयात. म्हणजे याच वर्णनाचे टेडी बेअर कोणाला तरी सापडले आहे आणि तो त्यासाठी फाउंड नोटीस लिहित आहे. फाउंड अ ब्राउन टेडी बेअर विथ अ सॉफ्ट नोज अँड अ रेड रिबन इज फाउंड नियर द बस स्टॉप. इफ इट इज योर्स प्लीज कॉन्टॅक्ट मीनू फ्रॉम ग्रेड 4. थँक्यू. म्हणजे सापडले आहे. मऊ नाक आणि लाल रिबन असलेले तपकिरी रंगाचे टेडी बेअर बस स्टॉप जवळ सापडले आहे. जर ते तुमचे असेल तर कृपया मीनू इयत्ता चौथी हिच्याशी संपर्क साधावा. धन्यवाद. अशा प्रकारे आज आपण टेडी ॲट द बस स्टॉप या धड्यावरील प्रश्नांची सर्व उत्तरे पाहिली. असाच नवनवीन धड्यांचा सराव करत रहा. धन्यवाद.